राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यात यशस्वी। मेढा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ दरम्यान ट्रायल रन यशस्वी। मेढा PML, OCL आणि टाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ही ट्रायल रन घेण्यात आली। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम। ग्रीन एनर्जीला मिळणार प्रोत्साहन। राज्य शासनातर्फे बस खरेदीला 30% सबसिडी दिली जाणार। पेट्रोल डिझेल आयातीवरचा खर्च कमी होणार। बस 2.5 ते 3 कोटी किंमत घरात असणार आहे। सबसिडीमुळे ती 2 कोटीपर्यंत स्थानिक प्रशासनाला उपलब्ध होणार। नमस्कार, मी पंकज देवरे, CMD PMPL। आज आपण पुण्यामध्ये पहिल्यांदा हायड्रोजन बसची ट्रायल घेत आहोत। याच्यामध्ये मेढा, PMPL, IOCL आणि टाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हायड्रोजन बसची ट्रायल रन घेत आहोत। 7 दिवस ही ट्रायल रन चालणार आहे। त्याच्यामध्ये आपण 7 रूट्स निवडलेले आहेत की महाराष्ट्राची ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जी आहे त्याला 2023ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी त्याला मंजुरी दिली।